आईच्या गावात स्टॉप नाही भेटत आहे बाबा. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज द थर्ड ब्लॉग आय एम गोना मेक नाव. आणि आजचा दिवस स्पेशल आहे कारण आज आलो आहे आपण एका गावात, साताऱ्याच्या गावात. गावाचं नाव आहे म्हासुर्णे आणि जिल्हा सातारा. तर सातारा या राजधानीची हीच खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे की इथे शेतं खूप भारी आहेत. आणि आता तुम्हाला दाखवेनच थोड्या वेळात कशी शेतं आहेत, किती मोठी आहेत आणि किती छान वाटतं इकडे. इकडचा माहोल एक असा बनला आहे ना, मस्त मजा. सकाळची आता मस्त 6 वाजता आम्ही आलो, गावात एंटर केलं 6 वाजता. नंतर आल्यानंतर घरात पोचलो, फ्रेश झालो आणि आता जरा राऊंड मारायला तुम्हाला गाव दाखवायला घेऊन जातो. कुठे काय आजचा इव्हेंट आहे आपला पाया पडणीचा. इथे स्पेशल एक आहे पाया पडणी, ज्यामध्ये जसं आमच्या कोळी लोकांमध्ये हळद असते एक दिवस अगोदर, तसं इकडच्या लोकांमध्ये असते पाया पडणी, ज्यामध्ये घोड्यावरती पाया पडायला घेऊन जातात, देवाच्या प्रत्येक दर्शनाला जातात. आणि आम्ही तेच बघणार आहोत आज. तुम्हाला दाखवेन कसं आहे कसं नाही आहे ते. सो आता आपण पहिले गाव बघूया जिकडे आम्ही राहतो आहे. सो हा आहे घर, इथे आम्ही स्टे करतो आहे सध्या. हा स्पेशल आम्हाला मिळाला आहे स्टे करायसाठीच. ॲक्च्युअल जिथे लग्न आहे, जिथे फंक्शन आहे ते आहे गावात. इकडनं थोडंसं एक 1-1.5 किलोमीटरवरतीच आहे. पप्पांसोबतच आलो आहे. पप्पांची फुल फ्रेंडलीनेस, सगळीकडे रिलेशन बनवणं चालू आहे. अजून एक बाजूच्या घरात तर पप्पांनी रिसेंटलीच रिलेशन बनवून आणि चहाची इन्व्हिटेशन पण घेऊन आले. इकडे गेलेले. बाजूला पेरूचं झाड आहे, सीताफळचं झाड आहे. अजून काय हे कसलं आहे? हां, हे नारळाचं झाड आहे. पप्पा पण ब्लॉगर बनता येतात हळूहळू, त्यांना पण आपण देऊ ट्रेनिंग. त्यांचं जास्त फेवरेट आहे ही जागा, कारण निसर्गात राहून जेवायला, जंगलात रानाबिनात जाऊन जेवायला ना त्यांची आवड एवढी आहे की ते दर आठवड्याला मला सांगत असतात, इकडे चल तिकडे चल, या रानात चल त्या रानात चल, जेवायला समुद्रकिनारी चल. मग घेऊन जातो कधी कधी. या मैत्रिणी बसल्या तिथे 2 माझ्या. आता नावं नाही घेत, जाऊ दे, नावं घेतलं तर ऑफेंड होतील उगाच. हा आहे सुहास, ज्याच्या सख्या बहिणीचं लग्न आहे. हां, यांनी मुंबईला काहीतरी झाडं लावलेली घरामध्ये, बाल्कनीमध्ये. ती इकडे पाठवली शेतामध्ये आणि आता ती एवढी मोठी झाली आहेत. हा पहिला झाड कसलं आहे? ॲव्होकाडोचं झाड आहे. हे ॲव्होकाडोचं आहे. त्यानंतर हा आंबा आहे. एकदम लहान रोपं होती नाही तेव्हा आणलेली. त्यानंतर इथे पेरू आहे आणि पेरूमध्ये चिकू आलाय. पेरूमध्ये चिकू आलाय, बाजूला आलाय. हा चिकूचा आहे मधला. आणि तो कसला आहे? ते पेरू, ते पण पेरू आहे. आणि त्याच्या पुढे नारळ, हा नारळाचा आलाय. हे सगळे मुंबईवरूनच आणलेत ना. आणि हा कसला आहे? तो आंबा आहे. हा पण आंबा आहे. आणि हा कडुलिंब छोटासा. असे इकडे मुंबईवरून झाडं आणून इथे लावले त्यांनी आणि सगळे मोठी झालेत. शेतात आलोय, गावाला आलोय आणि बाईकवर नाही फिरणार तर कसली मजा यार. बाईक आणायला सांगितलेली, ती सुद्धा रेडी आहे, मागे आले. आणि हा मित्र पण आलाय सोबत. असू देत, ॲनिमल लवर आहोत आपण. आणि ड्रायव्हर पण आपला रेडी आहे. दिसलाय. तर रायडिंग सुरू झाले अशा प्रकारेच. हे हळू गे रे, पाठीच पडणार. जॉब करता करता आपलं कॉन्टेंट होऊन जाईल इकडे. 2 बाईक्स काढल्या मस्त. असेच आमचं जुनं रिलेशन आहे. रिटर्न चालू आहे. कशासाठी? लॉक करायचं. अरे वा मस्त. लॉक करायचंच विसरलाय भाई. घरच लॉक करायचं विसरलाय. अरे हा, मग कशाला लॉक केलं? करायचंय, राहू देत ना ओपन. कडी लाव बाहेरून फक्त. दिस इज वर्क. हेच पाहिजे गावाला आल्यानंतर. आम्ही आता पोचलोय, परत पोचलोय.
कारण यांनी दरवाजाच बंद करायचा विसरला. अशी माणसं सुद्धा आहेत आमच्याकडे, त्यातला मी सुद्धा एक आहे. काका आहेत ना झोपलेले. हा ते काका आहेत ना झोपलेले. वेटिंग पिरियड वरती आमचे को पॅसेंजर्स. आणि हेअर्स द क्वीन. फ्लाईट जरा डिले झाली. आय मग रायडरवाली गाडी आहे ही. कम ऑन सुहास. सुहास पडायचं नाही आम्हाला कुठे. तू सांग ना एकतर माझं. ह्याचं नाव काय? ह्याचं नाव काय रे? भाल्या. आहे भाल्या. दिस इज भाल्या ब्रो. एवढं नाही, एवढं लाडत नाही. चल चालता चालता पोचलोय महादेव मंदिर. कन्स्ट्रक्शन चालू आहे मे बी मंदिराचं. मंदिरात एक अट्रॅक्शन भेटलं बघायला की विहीर आहे मंदिराच्या बाहेर. सध्या आय गेस ती बंद आहे आणि आतमध्ये घाण आहे. ही नको दाखवायला, पण अट्रॅक्शन चांगलं आहे. हे जास्त अट्रॅक्टिव्ह वाटलं. जाऊन बघूयात आतमध्ये. दोघं जण गेलेत परत आत. ऑप्शन चालू आहे का या मंदिराचं? ओल्ड स्टाईल रेट्रो. त्यामध्ये रिनोव्हेशन चालू आहे आता. मस्त एकदम फील वाईब देते ओल्ड वाली. बाहेर एवढी हीट आहे पण आतमध्ये थंडावा जो पसरला आहे ना, छान वाटतं एकदम. गाभारा खूप मोठा आहे. मस्त. चुलीवरचा वडापाव खायला. आणि चुलीवरची स्पेशालिटी आहे इकडची. मस्त चुलीवरचा वडापाव ट्राय करायला. हा एक आहे, वडापावची वाट बघतोय बिचारा, लय भूक लागली याला. हा दुसरा आहे जो ज्याला एवढी भूक लागली चुलीच्या बाजूलाच बसलाय. आणि मी तिसरा इकडे ज्याचा उपवास आहे आणि तरी सुद्धा वडापाव खातो. फक्त काका बोललेच नाही. त्यांनी विचारला मला दोनच घेत आहे तिघाचं सुद्धा, म्हणून आम्ही तिसरा एक ॲडिशनल घेतो. त्यांचा मान ठेवायचा. मस्त स्पेशल.
आम्ही हे करतोय तुम्हाला काय प्रमोट करतोय. मासूरने स्टँडवरचा स्पेशल वडापाव. भावाला पाव दिला नुसता वडाच नाही दिला. तर हा वडापाव. वडा कुठे आहे? झालं खाऊन आता पेटपूजा बोलला जातो. पेटपूजा झालेली आहे आणि आता निघालो परतीच्या जर्नीला. टाइमपास करायला आलेलो बाहेर. इकडे आय गेस ते वाकळवाडी मायनी जातं आणि इकडे जिकडनं आम्ही आलो ऊसाचं आहे ना. ऊसाचा शेत आहे पुढे मस्त. तिथे ही लाईन. चला बॅक टू पवेलियन. त्या शेवटच्या झाडापर्यंत जायचं. एकदम शेवटला झाड दिसतंय ना तिथपर्यंत जायचं. बाकीचा पुढचा अपडेट तर आम्ही देऊच तुम्हाला. बाय बाय फॉर नाव.